आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुम्हाला कधी वेळेवर गोळ्या घ्यायच्या नसतात, वेळेवर खायचं नसतं, खाताना पण तुमची नाटकी, मला हे नको ते पाहिजे. सर तुमच्यापेक्षा ना लहान मूल बरं आहे, त्याला आपण ओरडलो दटावलं की ते ऐकतं तरी, पण तुम्ही मात्र माझं कधीच ऐकत नाही. की जर मी खरं खरं तुम्हाला काय ते सांगितलं ना तर तुमच्यावर रडायची पाळी येणार आहे. ही सई आहे ना, जिला तुम्ही तुमची सून मानताय, ती खरं तर माझी बायको आहे. पांढऱ्या शुभ्र आकाशात एकदम काळे ढग भरून यावे तसं झाले. आकाश जेव्हा शुभ्र असतं तेव्हा मोकळा श्वास घेता येतो. अचानक सगळं वातावरण बदलतं, मन गलबलतं. पण एकदा पाऊस पडून गेला की मग सगळं पहिल्यासारखं शांत स्वच्छ होतं. तेव्हा सईच्या आणि देवांच्या आयुष्यात जे काळं सावट आलंय ते लवकरात लवकर दूर कर. तो मुलगा हॉस्पिटलमध्ये येऊन जे काही बोलला ते सगळं खोटं होतं. आमचा पूर्ण विश्वास आहे आमच्या सुनेवर. ती आमच्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही. देवांची तब्येत सुद्धा आता हळूहळू सुधारते. त्याला लवकरात लवकर बरं कर देवा. आणि त्यांच्या संसारात ही जी काही विघ्न येत आहेत ती पण दूर कर. दुसरं काही मागत नाही तुझ्याकडे.
बरं तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी चहा आणते. काय झालं सर? आणखी काही हवंय का? तुम्ही इतकं नका ना करू माझ्या करता. का करताय हे सगळं? का म्हणजे? आय नो आपल्या पत्रिकेत लिहिलंय की माझा जीव वाचवायचा वगैरे. त्या सगळ्याचा स्ट्रेस नका घेऊ तुम्ही. आय मीन त्याच एका गोष्टीच्या बेसवर नाहीये ना आपलं हे रिलेशनशिप. आपण दोघं ग्रो पण होतोय. आपलं जे काही आय मीन मी कसं सांगू तुम्हाला. पत्रिकेतली ती एक गोष्ट सोडली ना सई, तरी सुद्धा तुम्ही खूप आवडता मला. मला माहितीये लग्न झालं तेव्हा मी जरा कन्फ्यूज होतो. मला कळत नव्हत्या काही गोष्टी. पण आता मी शुअर आहे, आता कन्फर्म आहे की माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर. अगर प्रेम नसतं तर कदाचित मी लग्नासाठी कधी तयार सुद्धा झालो नसतो. आय लव्ह यू सई. आय रियली लव्ह यू. मला कळतंय ना मी काय बोलतोय ते. एवढं सगळं कळतंय ना तुम्हाला सर, मग तरी का विचारताय मला की माझ्यासाठी एवढं सगळं का करते म्हणून? सर माझ्या भावना तुमच्यापेक्षा वेगळ्या नाहीये, आणि तुमची काळजी मी नाही घेणार तर कोण घेणार? का त्या नर्सला बोलवायचंय परत? ठीक आहे. सई येऊ का? आई असं विचारताय काय? या ना. नाही म्हटलं माझा मुलगा आणि सून इतक्या छान गप्पा मारताय, मग त्यांना डिस्टर्ब करायचं की नाही? जानू तुझ्यामुळे डिस्टर्ब नाही होता मला कधीच. हो आम्हा हो आई, उलट तुम्ही आमच्या सोबत असल्या की नाही आम्हाला खूप छान वाटतं. आणि तुम्हा दोघांना असं हसताना बघून मला खूप बरं वाटतं. असेच कायम आनंदी राहा. एकमेकांना समजून घ्या, एकमेकांना साथ द्या. आणि तुमचं नातं इतकं घट्ट असायला हवं की कोणी प्रयत्न केला ना तरी त्यात फूट पडणार नाही. संसार काही सोपा नसतो. इतके चढ उतार येतात, तरेवाईक माणसं भेटतात. सगळ्यांनाच काही आपलं चांगलं बघवत नाही. पण असं जर कोणी तुमच्या आयुष्यात आलं ना, तर तांदळातून खडा बाजूला करतात ना, तसं त्याला बाजूला करून टाकायचं. तुमच्यात फूट पाडायचा प्रयत्न केला ना तर तुमच्यातला विश्वास कधीच ढळू द्यायचा नाही. आई तुम्ही अजिबात काळजी करू नका. कोणी कितीही प्रयत्न केले ना तरी आम्हा दोघांना एकमेकांपासून कोणीच दूर नाही करू शकत. सई, मी देवांशची काळजी घेण्यासाठी जी नर्स हायर केली होती तिला एका दिवसात पळवलीस. गोड बोलून माझ्या देवांशला माझ्यापासून लांब करायचा प्रयत्न करतेस, पण मी काही तुला सक्सेसफुल होऊ देणार नाही. तुला देवांशच्या आयुष्यातून काढून टाकण्यासाठी काय काय करायचं याचं प्लॅनिंग मी ऑलरेडी केलंय. जसजशा एक एक गोष्टी एक्झिक्यूट होतील तस तशी तू देवांश पासून एक एक पाऊल दूर जात राहशील. आणि मग एक दिवस तू इतकी दूर गेली असशील की कितीही प्रयत्न केलेस तरी देवांशच्या आयुष्यात परत येऊ शकणार नाहीस.
तर जोपर्यंत तुम्ही माझ्या बरोबर आहात तोपर्यंत मला भीती नाहीये पडण्याची. जेव्हा जेव्हा मी पडायला जाईल तेव्हा तुम्ही मला सावरायला याल ना. हो, आणि कायम तुमच्या सोबत सुद्धा राहील. आय नो. देवांश, आई होऊन होते. हो, हळू हळू हळू. सर हळू. भैरवी कशाला बोलावलंय सांगशील की नाही? सांगते, जरा थांबा. देवांशला तरी येऊ द्या. हा बघ बस. काय झालंय काय? एव्हरीथिंग ऑल राईट? आई तू बस आधी, सांगते. कशी सुरुवात करू मला कळतच नाहीये. काय सांगू, कसं सांगू. म्हणजे या आधी मी इतके प्रॉब्लेम्स फेस केलेत ना, पण हा प्रॉब्लेम फेस करताना जरा जास्तच ऑकवर्ड व्हायला होतंय मला. इनफॅक्ट मला कळत नाहीये मी रागवू, मी सॅड होऊ की काय रडू. आय रिअली डोंट अंडरस्टँड कसं रिॲक्ट करू या सगळ्यावर. भैरवी अगर नेमकं झालंय काय? म्हणजे कामाचं काही टेन्शन आहे का? आई आई एम सॉरी. मला माहिती आहे माझ्या ऍक्सिडेंटमुळे तुझ्यावर अचानक खूप वर्कलोड आला असेल, त्यामुळे त्रास होतोय का तुला? अरे नाही, कामाचं कसलं टेन्शन येणार मला? ते हँडल करणं माझ्यासाठी खूप सोपं आहे. हो ना, मग झालंय काय? काय झालंय हे जर का तुला कळलं ना दादा, तर तुझी अवस्था माझ्यासारखीच होईल. आई प्लीज डिरेक्टली बोल प्लीज. आणि डोंट वरी, आपण सोल्युशन काढूयात ना त्याच्यावर. तू प्रॉब्लेम तर सांग आधी. आय डोंट थिंक सो यातून आपण काही मार्ग काढू शकू. इनफॅक्ट ही गोष्ट आता आपल्या हाताबाहेर गेली असं वाटतंय मला. तू आधी सांगशील का काय झालंय नक्की प्लीज? काय सांगू आणि कसं सांगू? मला ना हे सगळं सांगतानाही लाज वाटते खरं तर. आणि आपल्या घराची, घरातल्या सगळ्या लोकांची ना आता मला खरं तर खूप जास्त काळजी वाटू लागली. देवांश, तुझं करिअर आत्ता कुठे सुरू झालंय. तू इतकं छान काम करतोयस. ओमी, रिया यांचं शिक्षण सुरू आहे. मला ना आपल्या फॅमिलीची खरं तर खूप जास्त काळजी वाटते. मला भीती वाटते. जागीरदारांचं नाव ना धुळीत मिळायला नको. भैरवी हे बघ, तू काय बोलतेस, कशाबद्दल बोलतेस हे आम्हाला कोणाला काहीच कळत नाही. जरा क्लिअर काही बोलशील का प्लीज? ठीक आहे, मी बोलण्यापेक्षा ना जे काही आहे ते तुम्हाला सरळ दाखवतेच. खोटं आहे हे सगळं. विक्रम हे सगळं मुद्दाम करतोय. हा व्हिडिओ तेव्हाच आहे जेव्हा आमची मैत्री होती आणि आम्ही शाळेत एकत्र काम करत होतो. आणि आता तोच व्हिडिओ दाखवून तुम्हा सगळ्यांच्या मनात ना तो गैरसमज निर्माण करतोय, बाकी काहीच नाहीये. भैरवी, मला वाटतं की या व्हिडिओकडे आपण दुर्लक्ष करायला हवं. बरोबर बोलतायत हे.
तो माणूस सईला आणि आपल्याला त्रास देण्यासाठी मुद्दाम करतोय हे सगळं. या प्लीज प्लीज इग्नोर दिस प्लीज. ओके, हे आपण इग्नोर करू, पण लोकांचं काय? हा व्हिडिओ आज मी बघितलाय, पण हा जर का व्हायरल झाला तर काय होईल याचा विचार केलाय कोणी? जहागीरदारांची सून एका परपुरुषाबरोबर. आई आई आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे सगळं खोटं आहे. कशावरून हे सगळं खोटं आहे? ताई अहो, सई आपली सून आहे, तिच्यावर इतका विश्वास तर आपल्याला दाखवायलाच हवा. हिच्यावर विश्वास ठेवायचा? हिच्यावर? आधीच आपण एवढे फोटोज बघितले, मग तो व्हिडिओ, आणि आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर ना माझं डोकं काम करायचं बंद झालं. काय करावं, काय याच्यावर रिॲक्ट करावं ना हे मला सुचत नाहीये. मी रेस्टलेस झाले हा व्हिडिओ बघून. आणि हा जर का व्हिडिओ बाहेर गेला तर काय होईल हे कळतंय ना तुम्हाला? देवांश, तू खूप चांगला आहेस बाळा, पण तुला बायको तशी नाही मिळालीये. तू इतकं नाव कमवलंयस आणि ही तुझी बायको तुझं नाव गमवायलाच बसलीये नुसती. तू इतका छान वागतोस, पण ही तशी नाहीये देवांश. तू खूप भोळा आहेस बाळा, आणि ही तुझ्या चांगुलपणाचा फायदा घेते. आता दाखवते बिचारी बनून, पण लग्नाआधी काय रंग उधळले ते आपल्याला काय माहित. इनफॅक्ट आता सुद्धा काय करत असेल आपल्याला. बस, मी ऐकून घेते म्हणून काही पण बोलाल का तुम्ही? तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात, मान आहे तुमचा, आणि साधं तुम्हाला मनाचं मोठेपणा नाही दाखवताय. कुणी एखादा परपुरुष येऊन तुमच्या सुनेचे खोटे व्हिडिओज दाखवतो, फोटो दाखवतो, खोटे आरोप लावतो, आणि तुम्ही हे सगळं बघून डिस्टर्ब होताय. काय सगळं माझ्या बाबतीत घडतंय म्हणून रिॲक्ट होताय तुम्ही. मॅडम, मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय हे सगळं खोटं आहे, माझ्यावर खोटे आरोप लावले जात आहेत. का विश्वास ठेवत नाहीये तुम्ही? बरं मला एक सांगा, आपल्या घरात आणखी एक मुलगी आहे बरोबर, रिया. ती माझी नणंद आहे आणि त्यासोबत चांगली मैत्रीण सुद्धा. रिया, सॉरी, मी आता तुझ्याबद्दल जे काही बोलणार आहे त्याचा राग मानू नको. मी आता तुम्हाला रियाबद्दल जे काही सांगणार आहे ते फक्त एक उदाहरण आहे, त्यामुळे प्लीज कोणी गैरसमज करून घेऊ नका. समजा आता माझ्या जागी रिया असते आणि कोणत्या परपुरुषाने तिचे खोटे व्हिडिओज दाखवले असते, तिच्यावर खोटे आरोप लावले असते, तर तुम्ही सगळ्यांनी हे सहन केलं असतं? हाऊ डेअर यू! तू स्वतःला आमच्या रियाशी कंपेअर करतेस? तुला तर आई 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 प्लीज. तू हिच्यासाठी मला अडवतोयस. आय एम सॉरी, रिअली व्हेरी सॉरी. पण आपल्या घरात हे सगळं घडावं ना म्हणूनच तुला व्हिडिओ पाठवण्यात आलाय. आपण नको त्या गोष्टी एंटरटेन करतोय आई, प्लीज. आणि आपल्याला डोकं दुखतंय माझं या सगळ्याने. प्लीज प्लीज थांबवा हे सगळं प्लीज. भैरवी, आपण सईला दोष देण्यापेक्षा त्या विक्रमचा बंदोबस्त करायला हवा. आणि जे काही करायचं ते करूया नंतर. देवांशला आता त्रास होतोय, त्याला आराम करू दे. तेव्हा तू जा आणि आराम कर. तू इकडची काहीही काळजी करू नकोस, ठीक आहे?
मला पूर्णपणे खात्री पटली. तुमचं जर माझ्यावर प्रेम असतं ना सर, तर तुम्ही आता भैरवी मॅडमला स्पष्टपणे सांगितलं असतं की मी सईला घटस्फोट नाही देणार. पण तुम्ही काय म्हणालात की मला वेळ हवाय. याचा अर्थ काय निघतो सर की तुम्हाला घटस्फोट घ्यायचा आहे? राईट. नाही 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 एका माझं मी 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 नाही सर, तुम्हाला सांगायची हिंमत होत नसेल ना घटस्फोट हवाय म्हणून. ठीक आहे, टेन्शन घेऊ नका, तुमचं टेन्शन मी हलकं करते. मी जातीय घर सोडून आता. काय बोलताय तुम्ही? अहो नाही, तुम्हाला गैरसमज होतोय. मला तुम्हाला माहिती आहे, मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत. तुम्ही बघा, मगाशी आई बरोबर बोलताना ती थांबतच नव्हती. सतत वारंवार त्याच त्या टॉपिकवर परत बोलत होती. मला कळत नव्हतं मी तिला कसं शांत करू. मला नव्हतं बोलायचं पुढे त्या टॉपिकवर तिच्याशी, म्हणून तिला थांबवण्याकरता फक्त म्हणालो मी. तुम्हाला खरंच वाटतंय की मी विचार करत बसेन या सगळ्या गोष्टींवर? तुम्ही प्लीज ऐका ना माझं. तुम्हाला मिसअंडरस्टँडिंग होते हो. तुम्ही नाही, मला काहीही गैरसमज झालेला नाही. मला पूर्णपणे कळून चुकलं. तुम्हाला एवढा जीव लावला, तुमची काळजी घेतली, तुमच्यावर मनापासून प्रेम केलं, पण तुमच्या मनात माझ्याबद्दल थोडी सुद्धा किंमत नाही. नाही, तुमची आई बरोबर बोलते. तुम्हाला शोभेल अशा मुलीशी ना तुम्ही लग्न करा, तुमच्या स्टेटसच्या मुली. कारण असंही आता मी तुमच्या आयुष्यात आहे तर तुम्हाला खूप त्रास होतोय ना. बोलताय नाही तुम्ही काय? सई अहो तुम्हाला सगळे प्रॉब्लेम जातील मी निघून गेले. काही काय बोलताय? अहो तुम्हाला माहिती आहे ना मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत. तुम्ही मी काय सांगतोय ऐकून घ्यायचा प्रयत्न तर करा. तुम्हाला सिरियस मला, आणि मी समजून घेण्याच्या मनस्थितीमध्ये पण नाही. प्लीज मला जाऊ द्या. सई माझं ऐका प्लीज, माझा हात सोडा. नाही सई ऐका, मी तुम्हाला असं नाही जाऊ देऊ शकत. नाही सर, तुम्ही तुमच्या आईचं ऐका. नाही. हे काय बॅग घेऊन कुठे निघालीस तू? जानू अगं तू समजाव ना यांना. या घर सोडून जाऊ असं बोलतायत अगं. काय ऐकते मी? सई तुला माहिती नाही बघ, रागाच्या भरात कुठलाही निर्णय घ्यायचा नसतो बाळा. आणि देवांसाठी सगळ्यात महत्वाची तू आहेस. त्याला गरज आहे तुझी बाळा, असं नाही करायचं. नाही आहे, त्यांना माझी गरज नाहीये आणि त्यांच्यासाठी मी महत्वाची सुद्धा नाही. मी जर त्यांच्यासाठी महत्वाची असते ना तर ते मला घटस्फोट द्यायला निघाले नसते. कायच जानू अगं माझं आणि आईचं बोलणं ऐकलंय त्यांनी, म्हणून ते असं सगळं बोलतात. मिसअंडरस्टँडिंग झाली आहे. त्यांना समजव ना. सई अहो थांबा. सई माझं ऐका, मी तुम्हाला असं नाही. सई माझं ऐका. सई जानू प्लीज त्यांना थांबव. प्लीज थांबव त्यांना. सई प्लीज थांबा. सई माझं ऐका. सई अहो तुम्हाला मिसअंडरस्टँडिंग होते. सई कसं समजवू यांना? सई अगं ऐक. सई अगं देवांशला असं काही म्हणायचं नव्हतं. ऐक तरी, तू काहीतरी गैरसमज करून घेतलायस. सई अगं ऐक बाळा. सई हे बघा, असं घर सोडून नाही जायचं बाळा. इतकी समजूतदार मुलगी आहेस ना तू, मग अशी का वागतेस? दे माझ्याकडे बॅग. अगं असं नाही करायचं सई, प्लीज. आई मी कितीही समजूतदार असले तरी माझ्या समजूतदारपणाचा जर कोणी गैरफायदा घेणार असेल ना तर ते नाही आवडणार मला. आणि प्लीज मी आता समजून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नाही. प्लीज मला जाऊ. अगं नाही सई ऐक ना माझं, असं नाही वागायचं. काय चाललंय काय? आणि ही बॅग घेऊन कुठे चालली? अहो घर सोडून जायचं म्हणते सई. तिला असं वाटतं की देवांश तिला घटस्फोट देणार आहे. काय? नाही सई, अगं देवांशच्या मनात देखील असं येणार नाही. नाही बाबा, मी माझ्या कानाने ऐकले. प्लीज मला आता नाही थांबायचं, मला जाऊ द्या. सई अगं असं काय करतेस तू? अगं हे तुझंच घर आहे आणि तू मला या घरात घेऊन आलीस ना ग. आता तूच हे घर सोडून जायचं म्हणतेस. प्लीज असं नको करूस ग. अंजली, या घराला ना मी आपलं मानलं होतं, पण या घराने मला कधीच आपलं मानलं नाही. तर का थांबू मी इथे? हे काय बोलतेस तू बाळा? तुझ्यावर आईसारखं प्रेम केलं. माझी लेक आहेस तू. आणि मला खरं सांग, इतकं सगळं घडलं पण एकदा तरी आम्ही तुझ्यावर अविश्वास दाखवला का? खरं सांग. पण सरांनी दाखवलाय ना माझ्यावर अविश्वास. त्यांच्या जर मनातून मी उतरले असेल तर कोणाला माझ्याबद्दल काय वाटतंय आणि काय फरक पडतो? काय नाही केलंय मी त्यांच्यासाठी. सर हॉस्पिटलमध्ये होते तर भैरवी मॅडम अक्षरशः मला हकलून द्यायला निघाल्या होत्या. किती अपमान केला माझा, तरी निर्लज्जासारखी फक्त सरांसाठी थांबले ना मी. त्यांची एवढी सेवा केली, त्यांची काळजी घेतली,
त्यांच्यासाठी व्रत केलं, उपवास केले का? हे सगळं तुम्हाला दाखवण्यासाठी नाही केलं मी. जे काही केले ना ते सगळं मनापासून केलं. आणि तरी देखील सरांना जर माझ्याबद्दल काही वाटतच नसेल तर मी का थांबू इथे? अगं प्लीज, मला नाही थांबायचंय. आणि सरांनी भैरवी मॅडमकडे घटस्फोटाचा निर्णय घेण्यासाठी वेळ मागितलाय. आज उद्या जर सर मला म्हणाले हे घर सोडून जाते तेव्हा काय करू मी? त्यापेक्षा आत्ताच जाते ना, म्हणजे माझा कायमचा त्रास कमी होईल. प्लीज मला अडवू नका. Please, आई, मला अडवू नका. सई, असं करू नकोस. हे, सई. नको असं करू. सई सई ऐक ना बाळा. अहो सांगा ना हिला काहीतरी. अगं आम्ही सगळे आहोत तुझ्या बरोबर. तू का काळजी करतेस? देवांशरावांची तब्येत कशी आता? अगं मी देवळात गेले होते ना, म्हटलं त्यांच्यासाठी अंगारा आणि प्रसाद घेऊन जावा. जानकी ताई माफ करा हा, तुम्हाला असं न सांगता अचानकच आले मी. अहो असं काय बोलताय? परक्याचं घर आहे का? बरं काय आहे ना, जावई बापूंची खूप काळजी वाटत होती हो. सई, आणि हे काय बॅग घेऊन कुठं निघालीस? सई, सई बाळा, सई ए सई, काय झालं तुला रडायला? आई या घरात नाही राहू शकत आता. देवांश सरांना सुद्धा माझ्यावर विश्वास नाहीये ग. विश्वास नाहीये म्हणजे? भैरवी मॅडम म्हणतात की मी सरांसाठी योग्य नाहीये. त्यांनी सरांना सांगितलं की ताईसोबत घटस्फोट घे म्हणून. आणि जावई बापू काय म्हणाले? ते म्हणाले की मला विचार करायला वेळ हवा. याचा अर्थ काय होतोय? की त्यांनाही माझ्यासोबत नाही राहायचंय. सई, आपण काढू तसा अर्थ नाही. जावई बापूंच्या मनात देखील असं काही नसणार आहे. मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. खूप प्रेम करतात ग तुझ्यावर. नाहीये, त्यांचं जर माझ्यावर प्रेम असतं ना तर ते माझ्या मागे खंबीरपणे उभे राहिले असते. पण त्यांनी भैरवी मॅडमकडे वेळ मागितलाय. अगं हे बघ, ते तुझ्या बाजूनी उभेही राहिले असते. पण तू त्यांची तब्येत बघतीयस ना, किती नाजूक झालीये ते. हे बघ सई, तू त्यांना समजून घ्यायला हवंस. तेच ना, आम्ही सुद्धा हेच समजवतोय तिला. सई अगं, तुझा काहीतरी गैरसमज झालाय बाळा. आपण ना शांतपणे बोलूया ना या सगळ्यावर. आई, मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही. चल आपण आपल्या घरी जाऊया. सई अगं असं काय? माझ्या समोर जी उभी आहे ती नक्की माझी सईच उभी आहे का? काय बोलते साई? कारण माझी सई पळून जाणारातली नाही. माझी सई निर्भीड आहे. अगं मामी आपल्याला एवढा त्रास देत होती, पण कधी घर सोडायचा विचार नाही केलास तू. आणि आता हे तुझं हक्काचं घर. जरा काही वाद झाले की बॅग उचलून निघून चाललीस. सई हे बघ, सासरचा उंबरठा हा असा एवढ्या तेवढ्या कारणावरनं सोडायचा नसतो. सई, हे तुझं घर.
आणि जागीरदारांची सून हीच ती.